मऊ मखमली रसरशीत रसमलाई इतका रस भरलाय आणि एवढी मऊसूत होते की जिभेवर ठेवताच विरघळे. दिसायला नाजूक पण करायला अवघड वाटणारी रसमलाई रेसिपी अजिबात अवघड नाही आहे बरं का. माझ्या मते तरी मिठाईतला खूप सोपा प्रकार म्हणजे रसमलाई किंवा अंगुरी मलाई. व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला समजेलच. हां, तर पहिल्यांदा तुम्हाला नाहीच दाखवणार, आम्ही मनूलाच खायला देणार आहे. कशी आहे? सॉफ्ट आहे. किती सॉफ्ट आहे. आणि टेस्ट कशी आहे? चांगली आहे ना? आवडली का? येस. हां, बरं झालं मला रसमलाई मिळाली. मनस्वीला आणि आमच्या दोघींना पण ना दुधाचे पदार्थ खूप आवडतात. आणि म्हणून आपल्या दोघींना काय आवडतं ग? आपण काय खातो असं? मला दुधावरची साय खूप आवडते. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण मऊ मखमली जिभेवर विरघळणारी रसमलाई कशी करायची ते बघणार आहोत. आता तुम्ही म्हणाल रसमलाई कोण घरी करणार, ते किती अवघड असतं, किती नाजूक असतं. पण खरं सांगते, करायला खूप सोपी आहे, पण आपल्याच मनात कुठेतरी भीती असते. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला ना, तुम्ही म्हणाल की अरे इतकं सोपं होतं. कारण सरिताज किचनच्या टिप्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत, ऐकायला मिळणार आहेत. आणि 100% सांगते, तुम्हीसुद्धा या टिप्स वापरल्या ना तर परफेक्ट रसमलाई घरच्या घरी करू शकाल. रेसिपीला सुरुवात करूयात. तर रसमलाई आपल्याला 3 स्टेप्समध्ये करावी लागते. तर पहिली स्टेप, आपल्याला पहिल्यांदा छेना करून घ्यायचा आहे, म्हणजे दूध फाडून घ्यायचे. त्यासाठीचं साहित्य बघूयात. तर इथं मी घेतलंय 2 लिटर गाईचं दूध, अर्धा कप पाणी आणि 2 टेबलस्पून व्हिनेगर. व्हिनेगरऐवजी आपण लिंबाचा रस वापरला तरीही चालतो. आता इथं मी गाईचंच दूध घेतलेलं आहे, कारण या दुधामध्ये फॅट्स कमी असतात. त्यामुळे ज्यावेळी आपण त्याचे गोळे पाण्यामध्ये उकळत असतो ते फॅट रिलीज होऊन ते फुटत नाहीत. जर आपण या विरुद्ध म्हशीचं दूध वापरलं तर मात्र ते गोळे पाण्यामध्ये टिकणार नाहीत. पाकामध्ये उकळताना ते फुटून जातात. त्यामुळं ही गोष्ट लक्षात घ्या, गोळे करण्यासाठी आपल्याला गाईचं दूधच वापरायचं आहे. तर दूध आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे. हे दूध कच्चंच आहे, मी अजून याला गरम करायला ठेवलं नाही. आता गॅस मोठाच ठेवूयात आणि दुधाला उकळी आणू. तर आपलं दूध उकळायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण हे व्हिनेगर डायल्यूट करून घ्यायचं आहे. तर अर्धा कप पाणी घेतलं आहे, त्यामध्ये हे व्हिनेगर घालायचं. आपण जरी लिंबाचा रस घेणार असलो तरी असंच घ्यायचं. व्हिनेगर किंवा लिंबाचा रस पाण्यामध्ये मिसळून जर आपण वापरलं आणि त्याने दूध फाडलं ना तर दूध अगदी व्यवस्थित फाटलं जातं. जर आपण डायरेक्ट व्हिनेगर त्याच्यात वापरलं तर ते पटकन इतकं घट्ट होऊन बसतं की परत ते असं रबरासारखं होतं आणि मग त्याचे गोळे पाहिजे तसे होत नाहीत, मऊसूत होत नाहीत आणि ते रबरी लागतात. त्यामुळे ही एक टिप लक्षात ठेवा. तर दुधाला उकळी आलेली आहे आणि गॅस यावेळी आपल्याला कमी करायचा आहे. आता यामध्ये गॅस कमी करून एकदा फक्त याला हलवून घेऊयात. गॅस कमी करू आणि यामध्ये हे व्हिनेगरचं पाणी थोडं थोडं करून घालायचं. पाणी घातलं, एक 3-4 चमचे पाणी घातलं की याला ढवळून घ्यायचं. आता पुन्हा थोडंसं पाणी घालूया. एकत्र सगळं पाणी घालायचं नाही, म्हणजे हे पनीर आहे ना अगदी मऊ असंच राहतं. पण एकत्र घातलं ना एकदम अटॅक झालं की ते एकदम कडक होऊन बसतं. आता हे उरलेलं सगळं पाणी मी घातलं आहे आणि हे बघा आपलं दूध फाटलेलं आहे. याचं पाणी वेगळं झालं आहे आणि छेना वेगळा झाला आहे. फक्त लक्षात घ्या, दूध फाडत असताना गॅस कमीच ठेवायचा आहे किंवा तुम्ही बंद केला तरी पण चालेल. जर आपण गॅस मोठा ठेवला तर ते पनीर एकदम रबरासारखं होतं आणि मग ते बॉल्स चांगले तयार होत नाहीत. तर हे दूध अगदी छान फाटलेलं आहे. गॅस मी बंद करते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला फार वेळ असंच गरम पाण्यात ठेवायचं नाही, लगेच गाळून घ्यायचं. आता इथं मी एका मोठ्या भांड्यावर चाळणी ठेवली आहे, त्यावर हे कॉटनचं स्वच्छ कापड अंथरलं आहे किंवा रुमाल वगैरे घेऊ शकता. आता यावर आपल्याला याला गाळून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यातलं पाणी वेगळं करायचं आहे. तर आपण सगळं पनीर याच्यात गाळून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. यामुळं काय होतं, लिंबू किंवा व्हिनेगर आपण जे यामध्ये वापरलं आहे ना त्याचा वास निघून जातो. जर आपण याला धुतलं नाही, एकतर त्या गरम पाण्यात ते तसंच राहून रबरासारखं होतं, शिवाय व्हिनेगरचा वाससुद्धा निघून जात नाही आणि मग तो वास रसमलाईला येतो. चांगलं भरपूर पाणी घालायचं आणि याला धुवून घ्यायचं. तर याला आपण स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता कापड असंच उचलायचं, कापड उचलायचं आणि याला पिळून घ्यायचं. शक्य होईल तेवढं पाणी लगेच्या लगे काढून टाकायचं. आता याला मी चाळणीवर असं उंचावरच ठेवलेलं आहे.
याला असंच एक 10 मिनिटांसाठी असंच निथळायला ठेवायचं. तुम्ही पाहिजे तर याच्यावर एखादी जड वस्तू ठेवू शकता. एक 10 मिनिटं किंवा अर्धा तास जास्तीत जास्त याला असंच ठेवून देऊ. तर आपलं पनीर सेट होतंय तोपर्यंत आपण याचा रस तयार करून घेऊयात, म्हणजे आपली दुसरी स्टेप. त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघू. तर इथं आपण घेतलंय अर्धा लिटर दूध. हे दूध आपण कोणतंही घेऊ शकतो, गाईचं किंवा म्हशीचं. मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर. त्यासाठी पाऊण कप साखर घेतलेली आहे, किंवा तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्याचसोबत इथं मी पाव चमचा वेलची पावडर घेतली आहे, अगदी 2 चिमूट खाण्याचा रंग घेतला आहे, 10-12 केशराच्या काड्या घेतल्यात आणि काही सुक्या मेव्याचे काप घेतलेत, बदाम, काजू आणि पिस्ते. हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता हे दूध आपण गरम करायला ठेवायचं आहे. तर इथं मी मुद्दामहून असा पसरट पॅन घेतला आहे, म्हणजे दुधाला पटकन उकळी येते आणि रससुद्धा लवकर तयार होतो. तर आता दुधाला उकळी यायची वाट बघूयात. तर दुधाला उकळी आलेली, अगदी 2 मिनिटात उकळी आली, कारण पॅन पसरट आहे ना त्यामुळं. आता गॅस कमी करू. यामध्ये घालायची आहे साखर. साखर याच्यामध्ये विरघळून द्यायची. साखर विरघळली की पाणी सुटतं तिचं आणि दूध परत थोडंसं पातळ होतं. आणि आपल्याला हा काही रस असा खूप घट्ट करायचा नाही, रबडीसारखा. थोडासा पातळच ठेवायचा आहे, कारण आपण हा रस पातळ ठेवला तरच त्या टिक्की ज्या आपण याच्यात टाकणार आहोत ना त्या व्यवस्थित शोषून घेतील. जर आपण रस घट्ट केला तर मात्र टिक्की रस नीट शोषून घेणार नाही, त्याने आतून कोरड्या राहतील. तर साखर याच्यात चांगली विरघळली आहे. आता यामध्ये घालूयात केशराच्या काड्या. त्याचबरोबर थोडासा फूड कलर घालते मी. तुम्हाला नसेल घालायचा, नाही घातला तरी चालेल. त्याचबरोबर पिस्ता, काजू आणि बदामाचे काप. याला मिक्स करूयात. रंग व्यवस्थित मिसळून घ्यायचा याच्यामध्ये. याला मिसळलं आहे. आता मंद आचेवर एक 4 ते 5 मिनिटं हे दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे किंवा उकळून घ्यायचं आहे. फक्त काय करायचं, मध्ये मध्ये 1-2 मिनिटांनी याला सारखं ढवळत राहायचं, म्हणजे दूध सगळीकडनं एकसारखं उकळलं जातं आणि खाली तळाला चिकटून बसत नाही. कडेची सायसुद्धा अशी मोडत राहायची. तर एक 4 ते 5 मिनिटं हे दूध आपण मंद आचेवर चांगलं उकळून घेतलं आहे. मध्ये मध्ये ढवळत होतो आणि हे बघा, हे इतपत असं घट्ट झालं आहे. म्हणजे साखरेमुळं जे एक्स्ट्राचं पाणी सुटलं होतं ना ते आपण आटवून घेतलं आणि आपला हा रस तयार झाला आहे. सगळ्यात शेवटी यामध्ये घालायची वेलची पावडर. याला मिक्स करायचं. अगदी 1 मिनिटासाठी मंद आचेवर शिजवायचं आणि गॅस बंद करायचा. आपला हा रसमलाईसाठी लागणारा रस तयार झाला. तर आपला रस तयार झाला आहे. याला आपण थोड्या वेळासाठी असंच बाजूला ठेवून देऊ. याला आपल्याला पूर्ण गार होऊन द्यायचं आहे. दुसरीकडे आपण हे पनीरसुद्धा सेट करायला ठेवलं होतं, ते चांगलं असं निथळलं गेलं आहे. जास्तीचं काही पाणी असेल तर ते निघून गेलेलं आहे. खूप पण कोरडं करायचं नाही बरं का. हे पनीर मी एका ताटात किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं. आता हे पनीर आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा याला असं फोडून घेऊ आणि हे बघा, याला असं थोडंसं बाजूला करायचं आणि थोडं थोडं मुठमुठ पनीर घ्यायचं आणि याला असं घासायचं. या प्रकारे आपला हा तळहात असतो ना, त्याने याला चांगलं घासून मऊ करायचं आहे. आता हे घासत असताना इतकंही घासू नका की त्याच्यातनं असं तेल किंवा त्याच्यातलं फॅट सुटायला लागेल. मी तुम्हाला सांगेल की एक बॅच करण्यासाठी मला एकूण किती वेळ लागला आणि त्याचं टेक्स्चर कसं असलं पाहिजे. असं थोडं थोडं घ्यायचं आणि पनीर घासायचं. तर हे बघा, याला मी मळून घेतलं आहे आणि याचं टेक्स्चर तुम्हाला कळतं आहे. एकदम असं मऊ झालेलं आहे, पण याला कुठेही असं तेल तूप सुटल्यासारखं दिसत नाही आहे. आणि हे साधारण मी एवढं घेतलं होतं, ते मळण्यासाठी मला बरोबर 2 मिनिट लागले. यापेक्षा जास्तही मळू नका, नाहीतर मग काय होतं, फॅट रिलीज होईल आणि गोळे पाण्यामध्ये विरघळू शकतात. हे बघा, आपण याचे छान गोळे करता येत आहेत. आता मी काय करते, उरलेलं पीठ आहे, उरलेलं जे पनीर आहे ते असं स्मॅश करून घेणार आहे. तर थोडं थोडं करून आपण हा सगळा छेना चांगला मळून घेतलेला आहे आणि हे बघा, हे तयार झालेलं आहे. आता त्याच्यावर खूप क्रॅक्स दिसत नाही आहेत, अगदी मऊसूत नाही, पण थोडेसे क्रॅक्स गेले पाहिजेत. आता आपण याच्या टिक्कीज करून घेऊयात. तर रसमलाई बऱ्यापैकी मोठीच असते, तरीसुद्धा आपण एवढे लहान गोळे करतो आहे, कारण ही फुगून परत डबल होते ज्यावेळी आपण पाण्यात उकळतो ना तेव्हा. आता छोटे छोटे गोळे करून घेऊ. साधारण छोटं लिंबू असतं ना तेवढ्या आकाराचे मी गोळे करते. तुम्हाला जर अंगूर मलाई करायची असेल तर अगदी छोटे छोटे गोळे करा. आपल्या चणे कसे असतात ना तेवढे, म्हणजे मग ती अंगूर मलाई तयार होईल. अंगूर मलाईचा सुद्धा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केला आहे, लिंक मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही बघू शकता. तर इथं मी सगळ्या टिक्कीज करून घेतलेल्या आहेत आणि एवढं दूध घेतलं होतं 2 लिटर, तेवढ्यामध्ये 22 टिक्कीज तयार झालेल्या आहेत. तरीसुद्धा तुमचं दूध कसं आहे, त्याची क्वालिटी कशी आहे, त्यात किती पाणी मिसळं याच्यावर याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. तर आपल्या टिक्की तयार झाल्यात. आता याला शिजवून घ्यायचं आहे. आता आपली तिसरी स्टेप, आपल्याला हे गोळे शिजवून घ्यायचे आहेत. त्यासाठीचं साहित्य बघू. तर याला फार काही लागत नाही. आपल्याला लागणार आहे 5 कप पाणी आणि 1.25 कप साखर.
एवढंच साहित्य लागणार आहे। आता टिक्की उकळण्यासाठी भांडं मोठं घ्यायचं आणि पसरट घ्यायचं। इथं मी पसरट मोठी कढई घेतली आहे, म्हणजे त्या अशा घळघळीत उकळल्या जातात। यामध्ये घ्यायचं आहे 5 कप पाणी, आणि हे असं म्हणाल ना तर जवळपास 1.25 लिटर पाणी। 5 कप पाणी घातलं, यामध्ये घालायची आहे साखर। गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि ही साखर याच्यामध्ये विरघळवून घ्यायची। तर साखर विरघळून पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे। लक्षात घ्या, आपल्याला गॅस मोठाच ठेवून पाण्याला अशी खळाळून उकळी पाहिजे। आता यामध्ये आपल्याला या टिक्की सोडायच्या। तर एक एक करून टिक्की सोडायच्या आणि लक्षात घ्या, टिक्की पाण्यामध्ये सोडत असताना पाणी खळखळ उकळतं पाहिजे आणि गॅस मोठा पाहिजे। तुम्हाला जर भीती वाटते की ह्या टिक्की फुटतील का पाण्यामध्ये गेल्यावर, तर काय करा, पाण्याला उकळी आली की एक टिक्की टाकून बघा, 2 मिनटं तिला उकळू द्या। पहिल्या 2 मिनटातच कळतं की टिक्की विरघळणार आहे की नाही। जर ती नाही विरघळली म्हणजे बरोबर आहे। जर ती विरघळत असेल तर सगळ्या परत एकदा मोडा, त्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लोअर ॲड करा, पुन्हा टिक्कीज तयार करा आणि मग उकळून घ्या। पण मला एवढी सवय झाली ना रसमलाई करायची की मला कॉर्नफ्लोअर ॲड करण्याची कधी गरज नाही पडत। कारण कसं असतं, प्रॅक्टिस करून करून तो कॉन्फिडन्स पण येतो। पण हा व्हिडिओ बघितल्यावरच तुमचा कॉन्फिडन्स 100% वाढणार आहे। तर सगळ्या टिक्की टाकून झाल्यात। आता गॅस आपल्याला कमी करायचा नाही, असाच मोठा ठेवायचा। झाकण न ठेवता या टिक्की आपल्याला 3 मिनिटं अशाच उकळून घ्यायच्या। मी तुम्हाला टाईम पण सांगते, हे टाईम तुम्ही फॉलो करा, परफेक्ट रसमलाई तुम्ही करू शकाल। आता बरोबर 3 ते 4 मिनिटं याला आपण मोठ्या गॅसवर उकळलं आणि हे बघा, या टिक्कीज आता मगाशी होत्या त्यापेक्षा अशा फुगलेल्या आहेत, मोठ्या दिसायला लागल्यात। आता काही नाही, यांना असं सोडून द्यायचं। फक्त लक्षात घ्या, भांडं असं घ्या की टिक्कींना असं खेळायला छान अशी जागा उरेल। आता काही नाही, आता फक्त यावर आपल्याला ठेवायचं आहे झाकण। गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा, किंवा तुम्हाला वाटलं की उतू येत आहे तर मध्यम करा आणि अजून एक 3 ते 4 मिनिटं झाकून शिजवून घ्या। तर 3 ते 4 मिनिटं आपण झाकून शिजवल्यावर याला परत उघडू। आता बघा, कसल्या फुगलेल्या आहेत ना टिक्कीज। आता फक्त आपल्याला काय करायचं, असं वाटतं की त्या असं ना स्वतःच डिझाईन करून बसलेल्या आहेत असं। तर याला आपल्याला अलगद उलटून घ्यायचं आहे। उलटत असताना असा चमचा वगैरे वापरायचा, म्हणजे उलटायला सोपं पडतं। तर सगळ्या टिक्की आपण उलटून घेऊयात। आतल्या सगळ्या उलटल्या, आता बाहेरची एक लाईन उलटून घेऊ। किती छान ना, अगदी रांगोळीसारख्या सेट होऊन बसल्या होत्या त्या। तर सगळ्या टिक्की उलटल्या। आता गॅस मोठाच ठेवायचा आणि पुन्हा 3 ते 4 मिनिटं असंच उकळून द्यायचं। तर अजून 4 मिनिटं झालेली आहेत, म्हणजे एकूण 12 मिनिट झालेली आहेत। आता याला उघडूयात। तर आपल्या या टिक्की आता पूर्णपणे शिजलेल्या आहेत। छान रस त्यांनी शोषून घेतलेला आहे। गॅस बंद करायचा आहे आणि या टिक्की आता एका मोठ्या ताटामध्ये काढून पूर्ण गार करून घ्यायच्या। तर या टिक्की ताटात काढलेल्या आहेत। हे साखरेचं पाणीसुद्धा यामध्ये काढायचं। जेवढं बसेल टिक्की बुडतील एवढं पाणी काढायचं आणि याला असंच सोडून द्यायचं जोपर्यंत या टिक्की रूम टेम्परेचरला येत नाही। म्हणजे काय होईल, या पाण्यामध्ये हे पाणी या टिक्की शोषून घेतील आणि त्याच्या आतमध्ये पण छान रस उतरेल आणि त्याला गोडवा येईल। याला असंच ठेवून देऊ। तर आता बघा, साधारण तासभर आपण हा रस ठेवला होता आणि हा रस छान गार झालेला आहे। याची कन्सिस्टन्सी बघा, मगाशी थोडी पातळ वाटत होती ना गरम असताना, आता बरोबर आलेली। यापेक्षा घट्ट करू नका। त्याचबरोबर आपल्या टिक्कीसुद्धा पूर्ण गार झालेल्या आहेत आणि हे बघा, छान असा रस शोषून घेतलेला आहे टिक्कीजनी आणि एकदम अशा मऊसूत झालेल्या आहेत। तर आपण याला असं दाबतोय तर त्या परत शेपमध्ये येत आहेत। याचा अर्थ त्या एकदम अशा लुसलुशीत झाल्यात, परफेक्ट झालेल्या आहेत। आता आपल्याला या दोन्हीला सेट करायचं आहे। तर त्यासाठी आपण एक भांडं घेतलं आहे। आता काय करायचं, या टिक्की अशा तळहातावर ठेवायच्या, थोड्याशा दाबून घ्यायच्या, खूप जास्त कोरड्या करायच्या नाहीत। आता या भांड्यामध्ये काढून घेऊ। तर उरलेल्या टिक्की आपण अशाच हलक्याशा पिळून घ्यायच्या। तर सगळ्या टिक्की आपण या भांड्यात काढून घेतल्यात। आता हे जे साखरेचं पाणी आहे ते आपल्याला वापरायचं नाही आहे। बरेच जण विचारतील की या पाण्याचं काय करायचं, तर हे आपण पाणी गोड पाकातल्या पुऱ्या असतात ना त्याच्यासाठी करायला वापरू शकतो, किंवा याच्यामध्ये कणिक मळून तुम्ही गोड पुऱ्यासुद्धा करू शकता। हे पाणी आपण बाजूला ठेवू। आता हा जो रस आपण केलेला आहे तो या टिक्कीजवर ओतून घ्यायचा आहे। लक्षात घ्या, ज्यावेळी आपण याला सेट करायला ठेवतो त्यावेळी दोन्हीही टिक्की आणि रस दोन्हीही रूम टेम्परेचरवर असावं। आणि शक्यतो असं पसरट भांडं किंवा ताट घ्यायचं सेट करण्यासाठी, म्हणजे टिक्की व्यवस्थित रसमध्ये बुडला जातो। तर आपण याला सेट करून घेतलं आहे। आता हे आपण असंच झाकायचं आणि फ्रीजमध्ये 2 तासासाठी सेट करायला ठेवायचं। तर 2 तास फ्रीजमध्ये सेट केल्यानंतर आपली रसमलाई छान तयार झाली आहे आणि कसली भारी दिसते ना। आणि ह्याची गंमत सांगते, लंच ब्रेकच्या आधी मी रसमलाई केली
आणि म्हणलं आता लंचला घरी जायचं आहे, इथं फ्रीज नाही आहे तर घरी जाऊन आपण सेट करायला ठेवूया. म्हणून मी घरी नेली. तर हे काचेच आहे ना, तर अशी अशी वाकून बघते गेल्या गेल्या दरवाजातच आणि म्हणून मला काय म्हणते, वा बाई रसमलाई. तिला लांबूनच कळलं की हे रसमलाई केली आहे, पण अजून मुरली नव्हती. म्हणून तिला म्हणाले की काय घालायचं राहिलं याच्यात. तिला म्हटलं अजून साखर घालायची राहिली आहे, फ्रीजमध्ये ठेवून मग घालायची असते. तेव्हा ती शांत बसली, नाही तर तिने आत्ता फडशा पाडला असता ह्याचा. तर कशी दिसती रसमलाई? चांगली आहे का? खायची का? हां, तर पहिल्यांदा तुम्हाला नाहीच दाखवणार, आम्ही मनूलाच खायला देणार आहे. ठीक आहे? हो टाकली. अरे यार गोडच नाहीये का? ठीक आहे. तर पहिल्यांदा आमच्या मनू मॅडमला रसमलाई मी सर्व करते. 2 देऊ? आधी एक तरी खा. बाई 2 पाहिजे आम्हाला. तर एकूण 22 झाल्यात, त्यातल्या 2 मनू मॅडमला प्रसाद. है ना? त्याला रस म्हणतात बाळा. आणि हा जो रस आहे ना, याची कन्सिस्टन्सी बघा, खूप जास्त अशी घट्ट नाही किंवा पातळ नाही आहे. हो का? बरं ठीक आहे. खातेस का? घे. थांब मी तोडून देते तुला. ठीक आहे? हे बघ, छान आहे ना, सॉफ्ट आहे ना खूप. कधीची ती 3 तास वाट बघती, मला आश्चर्य वाटलंय. हे घे, हातात घेन तुझी तू खा. धरायला येईल? ओके. कशी आहे? सॉफ्ट आहे. किती सॉफ्ट आहे. आणि टेस्ट कशी आहे? चांगली आहे ना? आवडली का? येस. तर 3 तास वाट बघत होती आणि तिला फायनल रसमलाई खायला मिळालेली आहे. आणि इतकी सुंदर. बरं झालं मला रसमलाई मिळाली. मनस्वीला आणि आमच्या दोघींना पण ना दुधाचे पदार्थ खूप आवडतात. आणि म्हणून आपल्या दोघींना काय आवडतं ग? आपण काय खातो असं? आम्हाला दुधावरची साय खूप आवडते. दुधावरची साय ना मी खरंच तूप करत नाही. आम्हाला म्हणजे मला ना तुम्ही म्हणाल तूप कर तर मी कंट्रोल नाही करू शकत, इतकी दुधावरची साय आवडते मला पण आणि मनूला पण. तर आम्ही दोघी मिळून खातो आता. आणि मुख्य म्हणजे माझ्या सासूबाईंना सुद्धा दुधावरची साय खूप आवडते, तर आम्ही तिघी मिळून खातो. तर अशा प्रकारे ही रसमलाई तयार झाली आहे. खूप गप्पा झाला. मनस्वी आली की वेळ कसा जातो कळत नाही. आणि याचं टेक्स्चर तुम्हाला दाखवते. हे बघा किती सुंदर रसमलाई तयार झालेली आहे. अशी चमच्याने तोडली की अगदी सहज तुटते, इतकी सुंदर आहे. आणि याच्यामध्ये रस इतका मस्त मुरलेला आहे ना की हे बघा, असं दाबली ना मी त्याला की असं छान रस भरपूर बाहेर पडतोय, म्हणजे खूप रस शोषून घेतलेला आहे. याचा अर्थ रसमलाई छान अशी मौसूद मखमली झालेली आहे, जिभेवर ठेवताच विरघळणारी झालेली आहे. तर अशा प्रकारे इथं सांगितलेल्या या छोट्या छोट्या टिप्स वापरून ही रेसिपी नक्की करून बघा. कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया तशाच एका छान आणि गोड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आता आम्ही रसमलाई खातो, हो की नाही? चला.